हो नमस्कार. आपण ऐकत आहात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या कम्युनिटी रेडिओ केंद्राचे कार्यक्रम. प्रसारण सभेत आता वेळ झालीये बालनाट्य ऐकण्याची. आज ऐकूया नाट्यसंस्कार कला अकादमी पुणे प्रस्तुत एक अभिवाचन माणसांच्या गोष्टी. लेखन आणि दिग्दर्शन दीप्ती असवडेकर. समन्वयक दीपाली निरगुडकर. ऐकूया माणसांच्या गोष्टी हे अभिवाचन. आली आली आजी आली गंमत गोष्टी घेऊन आली. आली आली आजी आली गंमत गोष्टी घेऊन आली. चला चला रे चला चला, चला चला रे चला चला, चला चला रे चला चला, चला चला रे चला चला. विद्यावाणी लावूया, विद्यावाणी लावूया, गोष्टी मजेच्या ऐकूया. विद्यावाणी लावूया, गोष्टी मजेच्या ऐकूया. या रे या सारे या, या रे या सारे या, या रे या सारे या, या रे या सारे या. गंमत गोष्टी ऐकूया, ऐकूया, गंमत गोष्टी ऐकूया, ऐकूया. नाट्यसंस्कार कला अकादमी सादर करीत आहे एक नाट्य अभिवाचन माणसांच्या गोष्टी. लेखन आणि दिग्दर्शन सौ दीप्ती असवडेकर. समन्वयक दीपाली निरगुडकर. सादर करत आहोत माणसांच्या गोष्टी. कोल्हाबा, मला वाटतं जंगलाची टेहाणी करत करत आपण जरा जास्तच लांब आलोय नाही का? हो ना लांडगोबा, जंगलाची तर आता हद्द संपत आली. ए माकड्या, अरे मध्ये मध्ये येऊ नको रे. जा बरं जाऊन त्या झाडावर बस. आमचं झाड. अहो कोल्हाबा, हे बघा, हे झाड पडलं इथे. तरीच ही माकडं खाली हुंदडतायत. आमचं आवडतं झाड, या झाडावर माझं बालपण गेलं. किती आठवणी आहेत या झाडावर माझ्या. ए माकडांनो, उगाच गळे काढून रडू नका. जा बरं त्या पलीकडच्या झाडावर. लांडगोबा, आत्ता वादळ नाही, पाऊस नाही, मग हे झाड पडलंच कसं? अहो तुमच्या लक्षात येत नाहीये का कोल्हाबा? हे काम वादळ वाऱ्याचं नाहीच, हे काम आहे माणसांचं. हो हो, माणसंच होती ती. परवा 4-5 माणसं आली होती जंगलात. बापरे, काय काय होतं त्यांच्या हातात? माझ्या तेव्हाच लक्षात आलं होतं, यांचा हेतू काही चांगला नाही. हो हो, तरी पळाला ना तिकडे लांब. मला माहितीये, त्यांनी टाकलेल्या शेंगा खायला पळाला होतास तू. हवरट कुठला, मला हवरट म्हणतात? तुम्ही पण पळालात ना माझ्या मागे. लोचट कुठले, हा हवरट, लोचट, हवरट, लोचट. अरे भांडू नका, नाहीतर एकेकाला उचलून सिंह महाराजांकडे नेईन. लक्षात येत आहे आमच्या, तुम्हाला शेंगांचं लालूच दाखवून माणसांनी लांब पळवलं आणि इकडे झाड तोडलं. हो ना, सगळी लाकूड ओरबाडून नेलं. जा पळा आता, ते झाड सोडू नका, नाहीतर तेही तोडतील ही माणसं. कुणाचा तरी आवाज येतोय. मला वाटतंय
कोणीतरी जंगलाच्या दिशेने येत आहे. हो, खरंच कोणीतरी नवीन प्राणी दिसतोय. मला काय वाटतं कोल्हाबा, आपण त्या झाडामागे लपूयात. चालेल, आणि तो आला की आपण पकडूया त्याला. ए, कोण आहे तू? कुठून आलास? मी शेरू. शेरू? अरे, हा खोटं बोलतोय. शेरू म्हणजे शेर, म्हणजे वाघ. हा काय वाघोबा आहे की काय? अरे, हा तर मला कुत्रा वाटतोय. एकदा माणसांबरोबर एक कुत्रा जंगलात आला होता. बरोबर आहे तुमचं, कुत्राच आहे मी, पण माझं नाव शेरू आहे. शेरू नाव ते काय असतं? माझ्या मालकाने ठेवलंय माझं नाव. मी त्यांच्या बरोबर शहरात राहतो. बरोबरच आहे, माणसं सगळ्यांना नावच ठेवत असतात. काय म्हणलास रे तू? शहरात राहतोस म्हणजे नक्कीच तू गुप्तहेर आहेस. आता शहरात जाऊन जंगलाची माहिती देशील आणि माणसं जंगलावर हल्ला करतील. नाही हो नाही, मी खरंच वाट चुकून जंगलात आलोय. अरे, शहर एवढे लांब, असा कसा वाट चुकून जंगलात येशील? खोट बोलतोयस का? अरे अरे नाही, मी पण एकदा वाट चुकून शहरात गेलो होतो, तसा हा पण आला असेल जंगलात. लांडगोमा, मी खरंच सांगतोय, मी वाट चुकलोय आणि पहिल्यांदाच जंगलात आलोय. लांडगोबा, तू जर पहिल्यांदाच जंगलात आला आहेस तर तुला काय माहित रे मी लांडगा आहे ते? बोल बोल, आता बोल. ते होय, मला माहिती आहे. तुम्ही लांडगा आला रे आला मधला लांडगा, आणि हा जसाच तसे मधला कोल्हा. ते मी माणसांच्या गोष्टींमधून ओळखलं. माणसांच्या गोष्टी? हा काय बोलतोय ते काही कळत नाहीये. हो ना, मला वाटतं आपण याला महाराजांकडे घेऊन जाऊया. तेच ठरवतील याचं काय करायचं ते. महाराज? कोण महाराज? अरे, तुला नाही माहित का? आमचे सिंह महाराज. सिंह? सिंहाकडे नको नको. चालेल चालेल, माकडांनो, तुम्ही इथे लक्ष ठेवा आणि अजून कोणी आलं आमच्याकडे सांगायला या. अरे उंदरा, जा जागेवर बस. महाराज येतच असतील आता. आले आले, महाराज आले. महाराजांचा जय जयकार असो. महाराजांचा जय जयकार असो. अरे वा, आज कासव आलंय आणि उंदीर पण आलाय. काय उंदीर बाबा, आज गावातल्या बीळ सोडून जंगलातल्या बिळात घुसलात? बर, ते जाऊ दे. मला सांगा, आपले मुख्य दरबारी कुठे आहेत? महाराज, परवा वनात भोजन आहे ना, वाघोबांच्या देखरेखीखाली सर्वजण त्याची व्यवस्था बघतायत. हो हो, मला येताना जिराफ आणि अस्वल भेटले, ते हे तिकडेच निघाले होते. आणि आपले ढवळ्या पवळ्या? ढवळ्या पवळ्या म्हणजे आपले कोल्होबा आणि लांडगोबा. हो, सकाळी रस्त्यात जाताना दिसले होते मला ते. हे बघा महाराज, ते दोघं कोणाला तरी घेऊन येत आहेत. महाराजांचा जय जयकार असो. महाराज, हा कुत्रा आम्हाला जंगलाच्या वेशीवर टेहाणी करताना सापडला. आम्हाला वाटतं की हा गुप्तहेर आहे. कोण रे तू आणि काय करत होतास जंगलाच्या वेशीवर? महाराज, मी शेरू. काय म्हणालास? पेरू? नाही नाही महाराज, पेरू नाही, शेरू शेरू. मी माझ्या मालका बरोबर मोटारीतून जात होतो. वाटेत मालक उतरला, मी पण खिडकीतून उडी मारली. मालकांना समजलंच नाही, ते गाडीतून निघून गेले आणि मी चुकून जंगलात आलो. कशावरून तू खरं बोलतोयस? महाराज महाराज, क्षमा करा महाराज, मला यायला उशीर झाला दरबारात महाराज. अरे, हा ससा. ससा कासव शर्यतीतील आळशी आणि झोपून राहणारा ससा आहे ना?
मी आणि सस्या बरोबर शर्यत. महाराज, हा असाच काहीतरी बोलतो. मी म्हणे लांडगा आला रे आला मधला लांडगा, आणि हा जसाच तसे मधला कोल्हा. अरे हो, माणसांच्या गोष्टीत असंच सांगितलं आहे. ए, काय वाटतंय भुंकतोस रे? कसल्या माणसांच्या गोष्टी? आणि काय रे, माणसांच्या गोष्टीत मी आळशी काय? हा, काय खोटं आहे? आळशीच आहेस तू. आता सुद्धा झोपला होतास ना, म्हणून दरबारात यायला उशीर झाला ना. आळशी नुसता. आळशी. ए मोरा, उगाच नको दाखव तुझा तोरा. अरे गप्प बसा सगळे, उगाच आपापसात भांडू नका. मला आधी या टेरूशी बोलू दे. महाराज, टेरू नाही, शेरू शेरू. तेच ते. आधी सांग, कसल्या माणसांच्या गोष्टी? सांगतो महाराज. मी माणसांबरोबर राहतो ना. या माणसांनी आपल्या मुलांना चांगलं काय ते शिकवण्यासाठी प्राण्यांच्या गोष्टी बनवल्या आहेत. इसापनीती सारख्या पुस्तकात अशा खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत. असं होय, सांग बघू काही गोष्टी. आता मी सांगितलं ना तसं या ससा आणि कासवाची शर्यत लागते. सशाला त्याच्या वेगाचा खूप गर्व असतो. त्याला वाटतं की हळूबाई कासवाला त्याला काय हरवणार, म्हणून तो झोपून राहतो आणि कासव चिकाटीने चालत राहते आणि शर्यत जिंकते. हा ससा आहेच आळशी. गप्प बस. मला मात्र आवडली हा गोष्ट. मला इतके दिवस हळूहळू चालायचं फार वाईट वाटायचं, पण आता मला कळलं की चिकाटीने काम करण्याचा मोठा गुण आहे माझ्यामध्ये. अरे कासवा, पटपट बोल रे. पण खरंच खूप छान गोष्ट होती. आणि या कोल्होबावर कुठली गोष्ट सांगितलीस? जसाच तसे. आणि आणखीन एक गोष्ट आहे. कोल्ह्याला द्राक्षे आंबट. आणि या लबाड लांडग्यावर पण गोष्ट आहे. ए, मला लबाड म्हणतोस? बघतोस तुझ्याकडे. अगदी बरोबर, लबाड आहेच लांडगा. महाराज, वाचवा वाचवा, दया करा. थांबा कोल्होबा, जरा ऐकू द्या आम्हाला. काय म्हणाला शेरू? आंबट पेरू. अरे म्हणजे काय? महाराज, आता शेरू बरोबर म्हणालात आणि द्राक्ष विसरलात. पेरू नाही, द्राक्ष द्राक्ष. महाराज, एकदा ना कोल्ह्याला झाडावरची द्राक्ष खावीशी वाटतात. तो द्राक्ष तोडायला उड्या मारायला लागतो, पण त्याला काही द्राक्षापर्यंत पोचता येत नाही. शेवटी तो म्हणतो, जाऊ दे, द्राक्षे आंबट आहेत. म्हणून माणसं म्हणतात, कोल्ह्याला द्राक्षे आंबट. काही मी कशाला द्राक्षे खाईन? त्यापेक्षा मी या लुसलुसीत सशाला खाईन. महाराज, महाराज, वाचवा मला. महाराज, दया करा. महाराज, दया करा. कोल्होबा थांबा, सोडा त्या सशाला. तुम्ही असे माणसासारखे वागू शकत नाही. कुठल्याही वेळी कुणावरही हल्ला करू शकत नाही आणि जंगलाचे नियम तोडू शकत नाही. माझ्यावर काही गोष्ट आहे का रे शेरू? आहे तर. या मोरावर आणि त्याच्या तोऱ्यावर. मोराचे गर्वहरण. म्हणजे काय? मी आहेच सुंदर, यालाच गर्व म्हणतात. मला वाटतं माणूस फारच हुशार प्राणी आहे. आपल्या प्राण्यांमधले गुणदोष त्याने बरोबर ओळखलेत. हो ना, फारच हुशार आहे हा माणूस. म्हणूनच आपल्या जंगलाची नासधूस करून प्राण्यांना त्रास देतो. ए लांडगे दादा, थांब ना. ए शेरू, अजून एखादी गोष्ट सांग ना. या उंदराला तुझ्या गोष्टी फारच आवडलेल्या दिसतायत. ए, मला पण ऐकायची एक गोष्ट. बोल ढेरू, बोल. महाराज, ढेरू नाही, शेरू शेरू. तेच ते. अजून कुठली प्राण्यांची गोष्ट आहे? महाराज, मला वाटतं हा शेरू उगाचच काहीतरी गोष्टी सांगून आपल्याला भुलवतोय. त्याचा हळूच पळून जाण्याचा विचार दिसतोय. नाही हत्ती दादा, नाही, खरंच नाही. पण मला जरा बघू दे. तुमच्या
काय? माझ्या कानात? अरे कुणाचं डेअरिंग आहे माझ्या कानात शिरायचं? मुंगीच शिरू शकते तुमच्या कानात. म्हणजे आता हत्ती आणि मुंगीची गोष्ट असणार. मज्जाचे. हो, पण खरी मज्जा तर एका दुसऱ्याच गोष्टीत आहे. ती कुठल्या? आपली आणि एका पिटुकल्या उंदराची. काय? माझी आणि एका उंदराची? गंमतच आहे, ऐकायला पाहिजे. ऐका महाराज, माणसांच्या गोष्टीतला सिंह आपल्यासारखाच दयाळू होता. माणसाबरोबर राहून राहून त्याच्यासारखाच हुशार झाला आहेस. आम्ही तुला सोडावं म्हणून आमची खुशामत करतोस काय? तसं नाही महाराज, खरंच तो सिंह दयाळू होता. बर बोल पुढे. तर असे हे दयाळू महाराज झोपले असताना छोट्या उंदराने त्यांच्या अंगावर उड्या मारायला सुरुवात केली. नाही महाराज, मी कशाला उड्या मारू तुमच्या अंगावर? ए गप्पा बसले तू नाही, तो गोष्टीतला उंदीर आहे. उंदरा मध्ये मध्ये बोलू नकोस, तू बोल रे. महाराजांना जाग येते. आधी ते रागवतात, पण मग दया करून सोडून देतात. अरे ही काय गोष्ट आहे? आमचे महाराज आहेतच दयाळू. अरे खरी गोष्ट तर पुढेच आहे. हे महाराज एकदा शिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकतात आणि हा उंदीर दाताने जाळे गुडतडून त्यांची सुटका करतो. वा वा वा, फारच छान गोष्ट आहे. म्हणजे मी महाराजांचा सुद्धा जीव वाचू शकतो? खरं आहे रे उंदरा, तुझ्यासारखा पिटुकला देखील पण वेळेला या जंगलच्या राजाचे प्राण वाचवू शकतो हे आम्हाला आज कळलं. खरंच या माणसाचं कौतुक वाटतं आम्हाला. किती विचार करतो हा. क्षमा असावी महाराज, पण मला नाही वाटत असं की हा माणूस विचार करतो. जर तो विचार करत असता तर विनाकारण जंगलात येऊन आपल्याला त्रास दिला नसता. हो ना, आपली झाडं तोडली नसती, तोळ्यातलं पाणी खराब केलं नसते, आमचे दात तोडून देतो हा माणूस, आमची पिसं काढून देतो हा माणूस. म्हणूनच आम्हाला कळत नाही याच्यावर विश्वास ठेवायचा तरी कसा. नका ठेवू महाराज, याला चांगली शिक्षा करा. हो शिक्षा करा, शिक्षा करा. अरे 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 ही माकडं का बरं आली अशी धावत धावत? महाराज, जंगलाच्या वेशीवर 2 माणसं आहेत. माणसे? नक्कीच त्यांनीच पाठवलं का तुला? नाही. असं आपल्याला गाफील राहून चालणार नाही. महाराज, या दुसऱ्या माकडाच्या तोंडात बघा काय आहे. हो ना, हा प्राणी या शेरू सारखाच दिसतो आहे. अरे हा तर माझाच फोटो आहे, पिंकू बरोबरचा. मला पिंकूची आठवण येते. काय रे माकड्यांनो, कुठे सापडला हे तुम्हाला? जंगलाच्या वेशीवर एक माणूस असे फोटो लटकवत होता, त्यातलाच एक फोटो मी पाहून आणला. बघ, मिसिंग लिहिलं याच्यावर. म्हणजे मालक शोधतोय मला. ते सगळं माझी काळजी करत असतील. जाऊ दे मला. हो, मी पण मधून माणसांकडे जातो ना. मला माहितीये, मिसिंग म्हणजे हरवलेला. असं असेल तर हा खरं बोलत आहे. मला वाटतं याला सोडून द्यायला हरकत नाही. धन्यवाद महाराज, आपण खरंच दयाळू आहात. पण तुला आमचे काम करावं लागेल. कोणतं काम महाराज? जंगलाचे आणि आम्हा प्राण्यांचे रक्षण करणं आवश्यक आहे आणि ते तू या माणसांना पटवून द्यायचं. त्याची काही आवश्यकता नाही महाराज. म्हणजे असे की माणूस या प्राण्याला देवाने खूप गुणदोष दिले आहेत. सगळी माणसं काही एकसारखी नसतात. काय म्हणायचंय काय तुला नक्की? म्हणजे असं की काही माणसं या शशासारखी चपळ असतात, तर काही या कासवासारखे संथ असतात. शेरू, काही शूर तर काही भित्रे असतात. त्याप्रमाणे काही माणसं झाडं तोडतात, शिकार करतात.
हे खरे असले तरी काही हे सगळं जतन करण्याचे प्रयत्न करण्यासाठी धडपडतात. खरा सांगतोयस ना? हो, त्यांना वनमित्र, प्राणीमित्र, सर्पमित्र, पक्षीमित्र असं म्हणतात. असं असेल तर चांगलंच आहे. मला तर खरंच वाटतं की हा काही गुप्तहेर नाही, तेव्हा याला सोडायला काही हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं? हो मलाही असंच वाटते. ठीक आहे. लांडगोबा, जी महाराज. आज याने आपल्याला माणसांच्या फार छान गोष्टी सांगितल्या आहेत, तेव्हा याला खाऊ पिऊ घाला, रानमेवा द्या आणि जंगलाच्या वेशीवर सोडून द्या. धन्यवाद महाराज. बाय शेरू. बाय शेरू. बाय बाय. बाय शेरू. महाराज, फायनली तुम्ही मला शेरू म्हणालात. ए मला असं वाटतं. हा मलाही चालेल, मलाही चालेल. चालेल चालेल. काय रे, काय चाललंय? महाराज, आम्हाला वाटतं की या माणसांनी कशा आपल्यावर गोष्टी बनवल्या आहेत तशा आपणही यांच्यावर बनवाव्यात. हो महाराज. अरे पण माणसांनी सिंह, वाघ, कोल्हा, माकड अशा कितीतरी प्राण्यांवर गोष्टी लिहिल्या आहेत, पण आपण एकाच माणसावर अशा किती गोष्टी लिहिणार? म्हणजे आपल्याला एकच गोष्ट लिहिता येईल? अरे असे निराश होऊ नका. शेरूनी काय सांगितलं ऐकलं ना? माणूस एकच असला तरी त्याचे अनेक प्रकार आहेत. हो ना, कोणी या कासवासारखे हळू बाई, तर कोणी सशासारखे भित्री भागूबाई, तर कोणी या मोरासारखे गर्विष्ठ, कोणी या माकडांसारखे खोडकर, तर कोणी आपल्या महाराजांसारखे दयाळू, तर कुणी आपल्या या उंदीर मामांसारखे बुद्धिमान. गणपती बाप्पांच्या सहवासात राहतो ना तू. मग काय उंदीर मामा, आता तुम्हीच सुरुवात करा माणसांच्या गोष्टी लिहायला. चालेल ना? आत्ता सुरुवात करतो लिहायला महाराज. माणसांच्या गोष्टी, माणसांच्या गोष्टी, बारीक लठ्ठ हुशार मठ्ठ, बारीक लठ्ठ हुशार मठ्ठ, चपळ आळशी दयाळू खुनशी, चपळ आळशी दयाळू खुनशी, शूर भित्र्या उंच बुटक्या, शूर भित्र्या उंच बुटक्या, कोणी हावरट, कोणी आचरट, कोणी हावरट, कोणी अचरट. माणसांच्या गोष्टी, माणसांच्या गोष्टी, माणसांच्या गोष्टी. यातील कलाकार आहेत ओजस बापट, विहान पेंडसे, राजवी बामगुडे, चिन्मय उपेंद्र महाजन, शर्व जोशी,